बेस्ट बॅट्समन साठी एक टॉवर फॅन आणि त्याचबरोबर ठाकूर स्पोर्ट्स कडून आपल्याला 3 टी शर्ट देण्यात आल्यात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर. अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून ते आपल्याला टी शर्ट देण्यात आलेत. त्यांचं देखील विशेष स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या दिघोडे गाव जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी येतो तेव्हा आपण नेहमी उल्लेख करतो की सध्या ISPL ही स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये दिघोडेचा सुपरस्टार खेळाडू विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्याला आपण त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. फार शुभेच्छा आपण त्याला देऊया पुन्हा एकदा. मग अशा आगमन ज्याचं पाहायला मिळालं तो अभिजित ठाकूर. चला उर्नोळी टीम 12वे खेळाडू आलेत. सामना 5 षटकांचा असेल याची देखील दखल घ्या आपण. 5 षटकांची मॅच. आपण सन्मानाकडे जाऊया ज्यांचं नुकताच आगमन झाले त्या माननीय श्री संचित पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. माननीय श्री संचित पाटील साहेब एक युवा उद्योजक आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. संचित पाटील यांच्या सन्मानाकडे आपण वळूया लगेच. या स्पर्धेचे आयोजक रोहन भोईर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. चला पंच, दोन्ही अंपायर्स लक्ष ठेवा की ही मॅच लवकरात लवकर आपल्याला फास्ट खेळवायची आहे. आणि याच्यानंतर एक विनर वर्सेस विनर मॅच, तदनंतर सेमी फायनल आणि एक फायनल, टोटल 4 मॅच आपल्याला पूर्ण करायच्या. त्यामुळे विनंती करतोय थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना देखील ही सूचना. उर्नोली टीम जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. टीम मीटिंग साठी देखील वेळ नसणार याची देखील दखल घ्या. आपण सन्मान करतोय संचितजी पाटील साहेबांचा आणि तदनंतर दर्शनजी पाटील साहेब युवा उद्योजक कणठवली यांचा देखील आपण सन्मान करूया. माननीय श्री दर्शन पाटील साहेब कणठवली यांचा सन्मान केला जाईल. धाकटी जुईमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या हे अनेक वर्ष आम्ही पाहत आलोय. ज्या स्पर्धेमध्ये दर्शन पाटील यांचं आगमन नेहमीच पाहायला मिळतं. हे प्रेम सातत्यानं धाकटी जुई गावावरतीच त्यांचा आहे म्हणूया आपण. आणि त्यांचा सन्मान सध्या ऑन द स्क्रीन आपल्याला ते पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं देखील. आपण आलात त्याबद्दल आपलं विशेष आभार. आणि करूया मॅचला सुरुवात. एकीकडे पेण तालुक्यातील उर्नोळी संघ तर दुसरीकडे उरण तालुक्यातील शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फॉलो केलं बॅट्समनला, बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पहिलं षटक आपण सुनील पाटील यांना पाहतोय. सुधीर बुवा पाटील दिघोडेचे आणि त्यांच्याकडून पारितोषिक आले. जर खेळाडूंना 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकार मारले तर देखील 1000 रुपयाचं पारितोषिक सुधीर बुवा यांच्याकडून दिलं जाईल. गावच्या खेळाडूंवरती किती प्रेम दर्शवत असतात ते नेहमीच. पहिला बॉल डॉट. इथे वेगवान बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्राने केली या ओव्हरला सुरुवात. सुनील पाटील यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. जेव्हा पहिलाच बॉल त्यांनी टाकला बॅट्समनला फॉलो केला, वेग पाहायला मिळाला आणि वेगाबरोबर टप्पा देखील त्यांचा चांगला आहे म्हणूया. थोडासा दूर गेला हा बॉल परंतु 1 रन्स. स्ट्राईक वरती बॅट्समन योगेश कोळी आणि त्याच्या सोबतीला आयुष कोळी. मागे मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन हा फटका खेळायचा होता परंतु ते व्यवस्थित जमलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बरेचसे कोळी आणि आडनावाचे खेळाडू पाहिले. कारण गव्हाण समुद्री भाग त्या ठिकाणी देखील प्रचंड मोठे आणि मासेमारी हा मुख्य व्यवसाय आणि सध्या दिघोडे संघ खेळताय. बरेचसे कोळी बांधव या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचा मुख्य व्यवसाय आपण मासेमारी पाहतो. तेच खेळाडू रनआउटची संधी. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. तू मी सुरू होता आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पण जर थ्रो चांगला झाला असता तर आयुष कोहलीला एक क्रीडांगण सोडावं लागलं असतं. कारण फार पुढे निघाला होता आयुष आणि ही विकेट्स फार महत्वाची होती उर्नोली टीमला. कारण जर आयुष स्वस्तामध्ये बाद झाला असता तर दबाव हा प्रचंड वाढला असता टीम शशिकांत स्पोर्ट्स दिघोडेवर. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं ते माननीय श्री ज्ञानेश्वर घरज साहेब यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना देखील मंचावरती येण्याची विनंती करतोय. यावं साहेब मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरज नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आम्ही पाहतो. इथे फटका मोठा आलाय आणि त्यांचं स्वागत केलंय. बॉल निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार.
झाले ते माननीय श्री ज्ञानेश्वर घरज साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. हॅलो हॅलो इथे षटकाराला आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स पाहायला मिळतात आतापर्यंत 8 धावा. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीम बॅटिंग करते. 8 धावा धावफलकावरती. ओ विशप मध्ये ऑन द राईज ऑन साइडला वळवलाय मिड ऑनच्या वरून बॉल निघालाय सीमा पार. मागच्या बॉल वरती षटकार आणि या बॉल वरती आलाय दणदणीत चौकार. पुढे जाईल धावफलकावरती 12 रन्स अद्याप या ओव्हर मध्ये. आय थिंक शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ राहिला. धावफलकावरती 12 धावा. पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे. मागील 2 बॉल मध्ये 10 आल्यात. त्यामुळे योगेशचं आपण कौतुक करूया. चांगली बॅटिंग तो करतोय. ओव्हर द विकेट नाही आलेत बॉलर आता. सुनीलचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. ओ व्हॉट अ एफर्ट. काय प्रयत्न केलेत खेळाडूंना. जोरदार टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वराज त्या ठिकाणी होते. कमालीची फिल्डिंग. चांगला बॉल त्याने अडवला. कॅच घेण्याचा प्रयत्न केला. बंटू फिल्डिंग साठी 100 गुण द्यायला हरकत नाहीये. फक्त एक धाव. एका धावेने धावफलक 13 वरती पोहोचेल. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक वरती आयुष कोहली जो मगाशी वाचला म्हणूया कारण नशीब बलवत्तर ऐन क्षणाच्या मोक्यावरती तो मागे फिरला आणि तिथे ती विकेट सुरक्षित राहिले. 13 धावा धावफलकावरती. ओ शेवटचा बॉल ग्लान्स केलाय बॉलला. सॉफ्ट हँड रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सुनील पाटील यांच्या ओव्हर मध्ये आल्यात रन्स बिनबाद 13 धावा पाहायला मिळतात. मान्यवरांचं विशेष आम्ही स्वागत करतोय. येत्या 26 जानेवारीला DPL धाकटीजुई प्रीमियर लीग. पूर्वीच्या काळामध्ये आपण ज्याला गाव कप म्हणायचो आणि सध्याच्या घडीला प्रीमियर लीग आणि सध्याच्या घडीला पाहायला गेला तर बऱ्याच प्रीमियर लीग आपण पाहतो. आणि धाकटीजुई प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. फार मोठा बऱ्याच वर्षानंतर 7-8 फेब्रुवारी बऱ्याच वर्षानंतर गावकपच म्हणूया धाकटीजुई गावामध्ये पाहायला मिळणाऱ्या. पूर्वीच्या काळामध्ये तल्याच्या मागे ग्राउंड होतं. तिथे गावकपचं आयोजन केलं जात असे आणि कधी कधी बोकड कधी कधी कोंबडा देऊन त्या विनर्स टीमला ते पारितोषिक मिळायचं. पण तो आता सध्याच्या घडीला प्रोफेशनल क्रिकेट बनत चाललंय. त्यामुळे आपण गावकप जरी असला अगदी प्रीमियर लीग धाकटीजुई गावाची असली त्या स्पर्धेमध्ये विविध पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चांगल्या चांगल्या ट्रॉफ्या मनोज गरज असतील तदनंतर त्यांचे संपूर्ण आयोजक चांगल्याच तयारीत आहेत. आणि आम्ही आज सूचना देऊ खेळाडूंना जे धाकटीजुई मध्ये क्रिकेट खेळतात ग्रामस्थ मंडळ असतील कोणी फॉर्म भरा तुम्ही आणि जरूर तुमचं नाव त्या स्पर्धेमध्ये नोंदवा. 7 तारखेला अगदी निवडणुकीचा विजय घोषित देखील केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर धाकटीजुई येथे फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 26 जानेवारीला तो ऑक्शन सोहळा देखील तेवढाच मोठा राहणार आहे. 8 संघ खेळणार आहेत DPL मध्ये. एकत्रित गावाला आणण्यासाठी त्या स्पर्धेचं आयोजन. कुठल्याही प्रकारचा फायदा विचार न करता फक्त गावचे खेळाडू एकत्रित येऊ दे. पुन्हा एकदा ती संकल्पना आणि त्यामुळे त्या स्पर्धेचं आपण आयोजन करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 13 धावा. बॅक टू क्रिकेट. जाऊया या मॅच कडे. ओ इथे बॅटची एज लागले. फलंदाज निघालेत. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज झाले जेलबाद. योगेश कोहलीचा खेळ संपला.
सत्रावरती विकेट्स अगोदरच पडली, पण त्याचा दबाव पाहायला मिळाला नाही क्रिश वरती. किती क्रिकेट बदलल्या पूर्वीच्या काळामध्ये MRF चे बॉल आणि त्यानंतर 2-4 षटकांची मॅच असली तर 2 ओव्हर सिंगलच काढायच्या आणि त्याच्यानंतर जसा जुना बॉल होईल तेव्हा आक्रमण करायचं. पण तो आता क्रिकेट फार बदललंय. सुरुवातीपासूनच मग बॉल नवीन आला तरी देखील त्याच्यावरती षटकार येतो का क्रिकेटमध्ये बॉल बदललेत की खेळाडूंची मानसिकता. ओ इथे देखील प्रार करण्याचा प्रयत्न. मागच्या खेळाडूंना हळद राहावं लागतं. बॉल कधी भवऱ्यासारखा गोल फिरेल, कधी मागे फास्ट निघेल याचं भाकीत लावणं कठीण असतं. त्यामुळे इथे चांगली फिल्डिंग केली म्हणूया आपण. एक धाव फलकावरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स बनलेत आतापर्यंत 18 धावा. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं आणि 18 धावा धावफलकावरती. उर्नोली टीम कडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे दिगोडी टीमला धावा सुरुवातीला काढाव्या लागतील. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला आता खेळाडू तैनात आहे. फक्त एक सिंगल मिळेल. थोडासा फाईन आणखीन आला असता तर डीप कव्हर रिजन मध्ये खेळाडू नव्हता. पॉवर प्लेचं षटक या 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहताय. फार चर्चेची स्पर्धा राहते नेहमी. या स्पर्धेचा आपण बोलबाला ऐकलाय. या टीमचं नाव देखील तेवढंच मोठं आहे. चर्चा साधूया आपण जसा असा वेळ मिळेल, कारण आज फायनलचा दिवस आहे. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटी जुई भव्य दिव्य आयोजन. ओ क्रिसचा फटका समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. बॉल निघालाय सीमा पार. क्रिश कोहलीच्या बॅट मधून हा तुफानी सिक्सर. क्रिशची फिटनेस चांगली आहे, मजबूत खेळाडू आहे, शरीर यष्टी देखील त्याचे मजबूत आहे. आणि जेव्हा असे ताकदवान खेळाडू उतरतात तेव्हा ते खडे स्ट्रोक ठोकतात जागेवरून. पॉवर हिटिंगची चर्चा. 25 रन्स 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक्झिक्यूट केला बॉलला, समोर आला तसा समोरच खेळला. ओ कमी गतीनं थोडासा अवे फ्रॉम जेव्हा बॉल ठेवलाय शरीरापासून दूर टाकलाय तेव्हा अडचणी वाढल्यात क्रीज समोर. पण रन्स मिळेल. एक धाव. पाहता पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. एंड ऑफ दी पॉवर प्ले आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 26 धावा. येत्या काही दिवसामध्ये दिघोडे कोलीवाडा प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा पाहायला मिळेल. आय थिंक 25-26 जानेवारी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेहमीच सातत्यानं कोलीवाडा प्रीमियर लीगचं आयोजन देखील दमदार असतं आणि त्याच गाव विभागामधील त्याच गावचे खेळाडू सध्या आमच्या समेत कांचन पालकर सर जोडले गेलेत. केवाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सातत्याने आम्ही म्हणतो की त्यांचं हे जणू काही माहेर घरच आहे. धाकटीजुई जिथे धाकटीजुईच्या स्पर्धा तिथे त्यांचं नेहमीच आगमन. आणि धाकटीजुई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर विंधणे प्रीमियर लीग, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं सातत्यानं आगमन आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 26 धावा. आणखीन 18 बॉलचा खेळ बाकी आहे. चला येणारे 18 बॉल कितपत प्रवास राहील, किती धावा बनतील. तो आज या स्पर्धेमध्ये आणखीन एक गोष्ट आनंदाची ऐकायला मिळेल ती म्हणजे निशिकांत घरत्यांचा आवाज, जो बऱ्याच दिवसांपासून आम्ही वाट पाहत होतो की कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. सुरुवात त्यांच्याच माध्यमातून आम्ही केली जेव्हा डोंगरीची स्पर्धा होती आणि तदनंतर त्यांनी जी संधी दिली आमचे मित्र निशिकांत घरत, त्यांचा आवाज आज ऐकायला मिळाला बऱ्याच दिवसानंतर. पुन्हा एकदा ते आपल्या सोबत जोडले जातील. ओ इथे चुकी केली, फिल्डरनं बॉल सोडला आणि बाउंड लाईनच्या अगदी लास्ट मोमेंटला चला बॉल थांबवलाय. तिथे क्षेत्ररक्षक प्रेक्षक देखील आहेत, काही दिगोडीचे देखील प्रेक्षक आहेत, ते सांगतात बॉल अडवला. रन्स मिळतील 2 आणि 2 धावेने धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लागल्यात. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजुईचं आयोजन. उद्या माघी गणेश उत्सव, पहिल्या दिवसा आपण गणरायाला पूजन केलं आणि ही स्पर्धा आमची निर्विघ्नपणे पार पडू दे. आज मेगा फायनलचा दिवस, अंतिम टप्प्यामध्ये आपण प्रवेश करतोय. 28 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं ओ उचलला फटका आणि फेकून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बाहुबली स्ट्रोक. बॉल निघालाय सीमा पार आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार क्रिश कोहलीच्या बॅटमधून.
या षटकारानं संघ पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. क्रिश कोहलीचा दणका सोसावा लागला. क्रिश कोहलीनं पहिल्याच बॉल वरती आक्रमक स्टार्ट केली. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 काढल्या आणि तोच क्रिश कोहली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रन्स बनवू लागलाय. त्यामुळे टेन्शन वाढले उर्नवली संघासमोर. विकेट्स आल्या नाहीयेत तर रन्स प्रचंड बनतील. त्यामुळे डॉट बॉल विकेट्स. समीर पाटील आलेत गोलंदाजीसाठी. ओ इथे देखील लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफला खेळाडू तैनात द्या. हवेची विपरीत साथ, कारण काल देखील दुपारच्या सत्रामध्ये तिकडे फटके जातच नव्हते आणि क्रिश कोहलीचा फटका आतमध्ये आला. फलंदाज क्रिश बाद. धाव फलकावरती 34 धावा. क्रिश चांगलीच बॅटिंग करत होता पण तो बॉल तो आतमध्ये आला म्हणूया आणि या विकेट्स महत्वाची विकेट मिळाली. जी विकेट बद्दल देखील आपण चर्चा केली. उर्नवली टीम जर विकेट आल्या तर रन्स कमी राहू शकतात आणि या विकेटचं प्रमाण आता तुम्हाला वाढवायचं. शुभम वाणी येतात नवीन खेळाडू. इनअप नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. दिघोडे टेनिस क्रिकेट पटलावरती दिघोडे क्रिकेटचं नाव फार मोठं राहिलंय. पूर्वीच्या काळामध्ये आपण सातत्यानं मोरबी, दिघोडे, बामण डोंगरी, कामोठे अशा अनेक वेळा मॅच पाहिल्यात आणि सध्या शशिकांत स्पोर्ट्स संघ खेळतोय. ओ सॉफ्ट हँडने खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू एक पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. ओ इथे थ्रो पुन्हा चुकीचा आलाय. ओव्हर थ्रो. बॅकअप जरूर दिलं पण तोपर्यंत रन्स घेण्याचा चान्स देखील होता आणि पाहता पाहता 2 धावा एवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 36 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट. शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे टीम. आणि जेव्हा जेव्हा दिघोडे संघ खेळतो तेव्हा तेव्हा ऋतिक कोहली नेहमी शुभेच्छा देत असतात टीमला. त्यांचं देखील स्वागत आहे. सिद्धेश कोहली असतील या टीमचे पुरस्कर्ते देखील राहिलेत. सिद्धेश कोहली, विनय मात्रे, स्पॉन्सर बँक, आदित्य भगत यांचं देखील आम्ही स्वागत करूया स्पर्धेमध्ये. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळायचा होता परंतु पंचांचा इशारा येईल. डॉट बॉल. चला चांगला निर्णय आला. थोडस धाडस दाखवलं खेळाडूंना परंतु इथे निर्धाव चेंडू. धावफलकावरती 36 धावा. पण हे विसरू नका टीम दिघोडे संघ, कारण काल 2 मॅच मध्ये शेवटी 70हून अधिक धावा पडल्यात. जेव्हा दुपारचं सत्र सुरू होतं तेव्हा रन्स चांगल्याच बनतात. काल देखील 70हून अधिक धावा आम्ही पाहिल्या कुंडेवाल टीम कडून. ओ बसून मारण्याचा प्रयत्न. मागे विकेट किपर थोडेसे फ्लंबल परंतु रन्स मिळाले नाही. आणखीन एक डॉट बॉल. पाहता पाहता जवळजवळ 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 2 बाद 36 धावा. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत यांना आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचे मुख्य जनक रोहन भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चला 12 बॉलचा अद्याप केलाय आणि या मैदानामध्ये आपण घेतला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. धाव फलकावरती 36 धावा.
दोन खेळाडू बाद, संघाची धावसंख्या 36 रन्स, शेवटचे 12 चेंडू. चला उरनवली टीम प्लीज सहकार्य करा थोडंसं आम्हाला, कारण जवळजवळ 3:05 होत आहेत. काशीनाथ गोंदले यांचं आगमन झालंय. सुप्रसिद्ध गोंदले काशीनाथ पाटील यांचं आगमन, सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. शेवटच्या 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा सुनील पाटील आलेत. पाप सुनील यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 दिल्या, तदनंतर आले अनिल पाटील 13 दिल्या, समीर पाटील आले त्यांनी 10 दिल्यात आणि पुन्हा एकदा सुनील पाटील यांच्याकडे लक्ष वेधलंय कॅप्टननं. 36 धावा, पण तो आयुष कोळी सलामीला आलाय. हवी तितकी स्ट्राईक देखील त्याला मिळाली नाही. 18 बॉल मधून फक्त 2च बॉल तो खेळला, ज्यामध्ये 1 रन्स. सुनील पाटील तयार. ओ इट्स अ नो बॉल, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, अतिरिक्त उंची आणि चांगलं दंडित केलं अंपायर्सने या बॉलवरती. नो बॉलचा इशारा केला आणि पुढचा बॉल फ्रीट असणार, याची देखील दखल घ्या. फलंदाजाला चांगलीच मुभा असेल, जो दबाव वाढलाय तो दूर करण्यासाठी. स्ट्राईक वरती आयुष कोहली आणि या मॅचचा आनंद घेत असताना सध्या ISPL सुपरस्टार खेळाडू विश्वजित मेघनाथ ठाकूर अर्थातच मोठ्या हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. पुढचा बॉल ओ खोलात टाकलाय, हे चांगला पवित्र आखला गोलंदाजानं. पिरियडचा बॉल होता, ठाऊक होतं जर टप्पा दिला तर त्याच्यावरती मोठ्या रन्स येतील, त्यामुळे यॉर्कर कडे गेले खेळाडू. परफेक्ट यॉर्कर रन्स मिळेल, फक्त 1 धाव. एका धाव्याने 38 धावा धावफलकावरती, 38 रन्स, 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं काही चेंडू शिल्लक, चौथं षटक सुरू आहे आणि अद्याप 11 बॉलचा खेळ. अपेक्षा करूया की दिघोडे संघ 60 रन्स त्याहीपेक्षा जास्त बनवण्याचा प्रयत्न. खोलात टाकलाय बॉल, खोदून काढलाय, डीप मिड विकेटचा खेळाडू निघाला, एक पूर्ण बॉल निघाला पुढे आणि इथे फायदा उचलतील. 2 धावा मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जिथे मोठे फटके येत नसतात तेव्हा तुम्हाला सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. एकमेव क्रिश असा खेळाडू वगळला तर त्याच्यानंतर कोणीही मोठे फटके खेळले नाहीयेत. क्रिशनं चांगला तडाखा दिला, षटकार चौकार, त्याच्या बॅट मधून रन्स आल्या. परंतु जसा क्रिश बाद झाला पुन्हा एकदा थोडासा दबाव वाढलाय दिघोडे टीम वरती, कारण मोठे फटके येत नाहीयेत. हा देखील एक प्रश्न आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला रन्स जमा कराव्या लागतात शेवटच्या काही बॉल मध्ये. ओ टप्पा बॉल मिस, शॉट चुकला, शॉट सिलेक्शन चुकीचं राहिलंय आणि फलंदाज झालेत झेलबाद. चला रोहन, रोहन लगेच आपण रोहन भोईर, शुभम, रोहन रोहन यांना पाठवा. अगदी काही या क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे ते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब काही क्षणामध्ये पोहोचणार आहेत. एका धावेने धावफलक पोहोचेल 40 वरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स बनल्यात 40 धावा. फार सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. उरण तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा आपण पाहू शकता. दिघोडे संघ इथे खेळतोय. ओ इथे फटका चांगला आलाय, हवेची साथ त्याच दिशेने आहे, बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमा पार, षटकार.
धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. 46 धावा. माननीय श्री काशीनाथजी पाटील साहेब नवापाडा गावचे सुप्रसिद्ध गोंधली काशीनाथजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. धाव फलकावरती आपण कनेक्शन करतोय. 47 धावा बनल्यात. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगलं लक्ष आहे दिघोड्याच्या खेळाडूंचं देखील, कारण हे फार महत्वाचं आहे. कधी कधी या गोष्टी होत असतात. 47 धावा बनल्यात. आपण सन्मान करतोय माननीय श्री काशीनाथजी पाटील यांचा. मनापासून आपलं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक. स्वराज पाटील लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर. स्वराज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाल्या. राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्वराज. उर्नोली संघ पेण तालुक्यातील संघ जे प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेत त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू, कारण फार कमी वेळा हा संघ इकडे खेळत असतो. तो उर्नोली संघ आज पोहोचलाय. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजी या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या विरोधात शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे. असं वाटलं की 60 धावा सहज बनतील जेव्हा क्रिश बॅटिंग करत होता, पण तो क्रिश बाद झाल्यानंतर आता धावा थांबल्यात देखील. 47 धावा. शेवटचे 5 बॉल आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये 60 पर्यंत पोहोचणं काही करून गरजेचंच आहे दिघोडे टीमला. 47 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. चांगला थ्रो केला डेंजर कडे. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. रन्स मिळेल 1 धाव. एका धावेने 48 धावा. 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अंतिम षटक लास्ट ओव्हरचा खेळ आपण पाहतोय जिथे स्वराज पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. शेवटचं षटक जिथे मोठे फटके देखील महत्वाचे राहतील. शॉर्ट पिच बॉल. उंच उडालाय बॉल. हवेची साथ देईल दिघोडे संघाला साथ. बॉल जाईल सीमा पार. षटकार. सांगतायत की हवेची त्या दिशेने साथ आहे आणि जर तुम्ही टप्पा बॉल देणार तर तिथे रन्स जास्तच येतील. तुम्हाला फुलर लेन पुढे गोलंदाजीचा पर्याय निवडावा लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये बोथ एंडनं आपण क्रिकेट खेळतोय. अर्थातच दोन्ही साइडनं बॅटिंग केली जाते. आता तुम्ही विंधन एंड कडून बॅटिंग पाहताय आणि विंधन एंड कडून बॅटिंग करत असताना मोठे षटकार पाहायला मिळालेत, कारण आज हवेची देखील साथ आहे. सहज फटका कनेक्ट झाला की रन्स येत आहेत. इथे देखील वेगवान बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स आणि एका धावेने धावफलक. 55. 55 धावा धावफलकावरती. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल निघालाय वेगानं सीमारेषेच्या अगदी जवळ. चांगली फिल्डिंग. चांगलं जज केलं, पण तो ओव्हर थ्रो. या चुका आज उर्नोली संघानं फार केल्यात. जास्त ओव्हर थ्रो आणि इथे फायदा मिळेल दिघोडे टीमला देखील. धावा मिळतात 3 धावा आणि या 3 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळतात. अर्थातच 58 रन्स. 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा धावफलकावरती. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 58 धावा. शेवटचे 2 बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज स्वराज पाटीलचा पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. किती चांगलं तालमेळ आहे. किती ऊर्जा खेळाडूंमध्ये. आयुष सलामीला उतरल्या. 5 ओव्हर अर्थात सध्या तो 29 बॉल खेळपट्टीवरती थांबलाय, तरी किती एनर्जी पाहायला मिळते खेळाडूंमध्ये. आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेनं संघ फायनली 60 पर्यंत पोहोचला. जी आपण चर्चा केली की 60 झाल्या तर मजा येईल मॅचला, आणि आता 60 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा बॉल. षटकार आला तर डबल 6 अर्थात 66 पाहायला मिळतील, पण तो जर डॉट बॉल आला तर 61 बनवावा लागणार आहे उर्नोलीला. नक्की या बॉलवरती काय घडेल. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धामधील.
ओ शॉर्ट पिच बॉल, गॅप मिळाला, मागे चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवट गोड केलाय शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमनं. रन्स बनल्या 64 आणि येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये उर्नोली संघाला काढाव्या लागतील 30 बॉल 65. स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्याबद्दल संचितजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. जे प्रेम आपलं या स्पर्धेवर ते पाहायला मिळालं. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटी जुई माननीय श्री संचितजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये. चला दिगोडे टीम आयुष चला प्लीज मैदानामध्ये, कारण आज फायनलचा दिवस आहे आमचा आणि 3 वाजून निघून गेले, 3:19 झालेत. आज दिवसा उजेडामध्येच फायनल पूर्ण करायची आम्हाला. माननीय श्री काशीनाथजी पाटील साहेब यांच्याकडून 301 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. माननीय श्री सुधीर बुवा साहेब दिघोडे यांच्या वतीनं या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. आणि विकेट हॅट्रिक साठी देखील दिघोडेच्या खेळाडूंना 1000 रुपये दिले जातील. सुधीर बुवा दिघोडे यांच्याकडून हे पारितोषिक. चला आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करतोय. उर्नोल टीम सलामीचे खेळाडू जाऊ द्या मैदानामध्ये आणि दिगोडे संघ फिल्डिंग लावून घ्या. येणारे 30 बॉल 65 धावसंख्येचं करायचंय पाठलाग. नक्की मॅच मध्ये कशा पद्धतीने धावा चेस होतील का धावानं रोखलं जाईल हे ऐकण्यासाठी करूया बदल. मायक्रोफोन वरती जॉईंट होतील निशिकांत घरत धाकटी जुई. सुस्वागतम स्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आणि मायबाप रसिकांचा पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट चषक डाकटुजी 2026
आमचे काशीनाथदादा पाटील तसेच आमच्या मोठे बंधू दर्शनदादा पाटील कंटवली उद्योगपती यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. यथोचित मान सन्मान सुद्धा करण्यात आलाय. कारण सातत्यानं जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस असतात या विभागामध्ये त्यांचं आगमन सातत्यानं प्रत्येक टीममध्ये प्रत्येक आयोजनामध्ये आम्हाला पाहायला मिळत असतो. आणि तसेच मैत्री मिलन विनोद स्पोर्ट डाकटिजीचे आमचे पाठीराखे ज्यांचा नेहमी प्रेमाचा हात आमच्या सर्व टीमच्या डोक्यावर आणि खांद्यावर असतो असे आमचे संग्रामजी प्रकाश घरत यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. शतक क्रमांक पहिला गोलंदाजीच्या मार्कवर इथे मात्र गोलंदाजी करेल क्रिश कोहली. पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून भेदून जातोय. वन बाउंस सी महाराष्ट्राच्या पलीकडे 4 धावांसाठी. विकी कोहली यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त आम्ही करतो. पहिल्या चेंडूवर 4 आणि यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा हलक्या हाताने ग्लान्स केला सन्मान दिलाय चेंडूला. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रतिहल्ले करणं हे सातत्यानं क्रिकेटचं मूळ मंत्र नाहीये. आलेला चांगला चेंडू त्या चेंडूला सन्मान देणं हेच क्रिकेटचं मूळ मंत्र आणि तेच जपताना फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहिले सुनील पाटील यांना. क्रिश कोहली गोलंदाजीच्या मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेट. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत फेकलेत. 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने मोजल्यात. परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर उर्नोली टीमचं आपण जर पाहिलं तर इथे मात्र बॅटिंग लाईन करत असताना तुम्हाला पॉवर प्लेचे 2 सुरुवातीचे शतक त्या 2 शतकामध्ये तुम्हाला कमीत कमीत 20 ते आणि जास्तीत जास्त 25 धावा या तुम्हाला गोला कराव्या लागतील. तेव्हा या मॅच मध्ये तुम्ही वर्चस्व गाजू शकाल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळाला नाहीये. तद्वर चेंडू जातो डॉट. 3 चेंडूचा खेळ समाप्तीत आलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल 5. समीर पाटील स्ट्राईक एंडला तुम्ही फलंदाज पाहताय. हाईट कम परंतु फाईट ज्यादा करावी लागेल या मैदानामध्ये आणि या मॅच मध्ये तुम्हाला. कारण टार्गेट मोठा आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला इथे चांगली बॅटिंग करणं खूप महत्वाचं असेल. क्रिश कोहली राईट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ताकदीचा पार केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक असणार तैनात. योगेश कुठलीही चुकी करणार नाहीये. पहिली सफलता पहिला विकेट आणि पहिली सफलता इथे मात्र दिगोडे सांगायला मिळली ती म्हणजे समीर पाटीलची. यांना सुद्धा विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण या व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत असेल. सहर्ष स्वागत आभार व्यक्त आम्ही करतो. वेलकम. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या सामन्यासाठी पंच आपण पाहताय दीपेश घरत. नॉन स्ट्राईक एंडला सूरज घरत. दोन्ही यंग जनरेशनचे खेळाडू आहेत. चांगलं खेळ सातत्यानं करत असतात परंतु या स्पर्धेसाठी त्यांचं इथे प्राधान्य मिळतो. त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर समीर पाटील ज्यांना आपण पाहिलं तर 2 चेंडू फेस केले परंतु 2 चेंडूवर एकही धाव न गोला करता इथे मात्र जर आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवर त्याने आपले विकेट गमावले. उर्वरित टीमला मी फक्त एकच सांगेन की इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. इथून तुम्हाला ज्या धावसंख्या तुम्हाला वाढवायच्या आहेत त्या धावसंख्येसाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. परंतु सर्कलचे पॉवर प्लेचे 2 शतक त्या 2 शतकामध्ये तुम्हाला हवी ठरणं खूप महत्वाचं असेल.
वन डाऊन साठी बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन असतील यावेळेस उर्नुले टीमच्या माध्यमातून रोशन पाटील, क्रिश कोहली राईट हँड ऑन द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर अतिशय वेग आणि वेग भन्नाट वेग, परंतु त्या वेगावर नियंत्रण मी तर म्हणेन इथे गमावून बसलाय आणि अंपायर कॉल दीपेश गरजचा येतो. इट इज अ वाईट. या वाईट एक धाव मिळेल. एका धावेने टीमचा टोटल धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल 1-6 सध्याची परिस्थिती उर्नुले टीमची. 65चं टार्गेट आहे. रोशन पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार झालेत. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला खूप वेग आहे कारण वाऱ्याच्या दिशेने इथे जर आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजी करतो क्रिश पाटील, परंतु इथे जर आपण पाहिलं तर रोशन पाटील याला थोडंसं इथे जर पाहिलं तर स्वतःला सावरावं लागेल. थोडेसा तुम्हाला बॅकफूट नाहीतर फ्रंट फूटचा वापर करून या फटक्याने अटेंड करावा लागेल कारण पॉवर प्लेचं शतक आहे. या शतकामध्ये तुम्हाला इथे मात्र बॅटिंग करणं खूप महत्वाचं असतो. या पॉवर प्लेच्या शतकामध्ये तुम्हाला षटकार नव्हे तर चौकारांची मुभा जास्ती असतो. गॅप सिलेक्शन करणं खूप महत्वाचे असतात, परंतु इथे तशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रिव्हर्सली बॅट टेन केलाय. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू अक्षरशः गोलीच्या वेगानं सीमारेषेला भेटत असताना सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इथे मात्र संघाचं टोटल डबल फिगर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. टीमचा टोटल झालाय 10. 1-10 सत्याची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळतो. शतक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं समाप्त झालंय की काय, आणि इथे पहिलं शतक क्रिश कोहलीचा समाप्तीत आलाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्तीत आल्यानंतर टीमचा टोटल 10. टार्गेट आहे 65चा. आतापर्यंत 10 धावा आल्यात, परंतु येणारे 4 शतक आणि येणाऱ्या 4 शतकामध्ये जवळजवळ कांचनदा 55 धावसंख्येचं टार्गेट हे तुम्हाला इथे पूर्ण करावं लागेल. त्या टार्गेटला तुम्हाला प्रति शतकामागे 14.25 ने चालावं लागेल, परंतु ते टार्गेट तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट हा तुम्हाला इथे ठेवावा लागेल. सिंगल धावेने कुठलाही फरक पडणार नाहीये, परंतु उर्वरित टीम सुद्धा इथे मात्र एक प्लॅनिंग मध्ये खेळत असेल की या शतकामध्ये 1-2 षटकार आले तर कदाचित येणारा हा संघर्ष, येणारा हा टार्गेट, येणारा हा प्रवास आहे तो आपण पूर्ण करू शकाल. परंतु इथे त्यांना विकेट सुद्धा ठेवणं मैदानामध्ये खूप महत्वाचे आहे. त्याच्याकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष त्याने वेधून ठेवलं. परंतु येणारा जर्सी नंबर 10 ज्याचं नाव आहे रोशन पाटील, या जर्सी नंबर 10 सारखं खेळेल का? कारण क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर त्याने परिधान केला, त्या प्रकारे त्याला खेळ करावा लागेल. कारण टीम समस्यामध्ये फसलाय. या डावकुऱ्या फलंदाजाला या समस्यामधून काढेल का? परंतु क्रिश यावेळेस आपण पाहिलं तर आयुषचा हा चेंडू आणि फटका बसलाय आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तर 65 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय.
या टीमला सपोर्ट करण्यासाठी अनेक या विभागामधील आपण पाहिले तर ग्रामस्थ सुद्धा उपस्थित आहेत. आयुष पुढचा चेंडू घेऊन यावेळेस चेंडू पुन्हा एकदा पाहिला तर फहार करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अतिशय वेगाने टाकणारा हा चेंडू. कारण विश्वजित ठाकूर असेल, अभिजित ठाकूर असतील यांच्या कारागिरीमध्ये जर आपण पाहिलं तर या खेळाडूनं खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस करत असताना, त्यांच्यासोबत खेळत असताना कमवलेले नाव, कमवलेली संपत्ती हीच त्यांची यशाची पोचपावती आपण सातत्याने पाहिले. उरण प्रीमियर लीग ही अक्षरशः गाजवली. कारण टीमचे कॅप्टन होते, दिगोडा टीमचे कॅप्टन असताना त्या उरण प्रीमियर लीगचा मानाचं मानकरी सुद्धा ठरले. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुटला येऊन पंच केला, तिथे खेळाडू आहेत तैनात, कुठलीही चुकी करणार नाहीत. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. असाव्या, परंतु आता मात्र अनिल आले. एखादा खेळाडू आता उरलेली टीमसाठी मी तर म्हणेन की तुम्हाला एखादा खेळाडू जो असेल तो खेळाडू ज्याच्या बॅट्स मधून मोठे फटके अटेंड करणं खूप महत्वाचे आहेत. तेव्हाच आणि तेव्हाच फक्त तुम्ही दिगोडा टीमवर इथे मात्र दडपण आणू शकाल. परंतु एखादा असा खेळाडू उरलेली टीम मध्ये असेल का? कारण कधी कधी अनोळखी जेव्हा टीम असतो कंचनदा पालकर, त्याच्यामध्ये एखादा एक सितारा, एखादा हिरा आपण सातत्यानं पाहत असतो. तो मागून येतो खेळण्यासाठी, परंतु तदनंतर त्याची कामगिरी चांगली होत असतो. असा अनिल किंवा एखादा एक खेळाडू या मैदानामध्ये उरनोली टीमसाठी खेळ करेल का? बॅकफुटला येऊन इथे मात्र फक्त आणि फक्त जागा बनवली, रूम बनवला, चेंडूला फेकला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातो वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. कमाल कमाल कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त ग्लास केला आयुष कोहली. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पंच सूरज घरत यांचा इशारा येतो. उजव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू इथे मात्र पंचांच्या माध्यमातून अवांतर घोषित करण्यात आला. या अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर जरूर पडेल, परंतु याचा फरक काहीच पडणार नाही. तो म्हणजे शशिकांत स्पोर्ट दिगोडे टीमला, याच्याकडे मी तर म्हणेन अनिलला लक्ष देणं खूप महत्वाचं असेल. मोठे फटके अटेंड करणं खूप महत्वाचे आहेत. एखादा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकेल, परंतु इथे जर पाहिलं तर लेग द बिफोर पंचांचा हात आकाशामध्ये. इथे मात्र आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर.
मच कांचनदादा पालकर म्हणतात ना, जेव्हा जेव्हा आपण सुरुवात करत असतो कुठल्याही प्लॅटफॉर्म मध्ये, मग 24 लाईव्ह असेल त्यांनी सुद्धा सुरुवात केली असेल, तू स्कोर रायटिंग करत असेल तेव्हा तुम्ही सुद्धा सुरुवात केली असेल, समालोचन करत असताना संयमने सुद्धा सुरुवात केली असेल. त्याला खूप जणांनी ट्रोल केलं होता, खूप जण बोलत होते की तुझा आवाज नाकातून येतो, तू याची कॉपी करतो त्याची कॉपी करतो, परंतु आता त्याने सिद्ध केलंय की या उरण तालुक्यामध्ये एक मराठीचा बुलंद आवाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिला जातो. त्याने स्वतःला सावरलं, स्वतःला सिद्ध केलं, स्वतःमध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली आणि तदनंतर आज प्रत्येक स्पर्धेमध्ये संयम घरत ढाकटुजी हा नाव आपल्याला ऐकायला मिळतो. हीच तर त्याची यशाची पोचपावती आहे. एकदा संयमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केला. दोन खेळाडूंच्या मध्ये सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगल धावेने समाधान मानलंय, सिंगल धावेने टीमचा टोटल. इथे मात्र धाव फलकावर आतापर्यंत डबल दुरी 22. जर तुम्ही सूरज खेळत असाल, चक्री खेळणार तर डबल दुरी आता मांडा. शतक क्रमांक इथे मात्र 30 प्रगतीपथावर आहे. योगेश गोलंदाजीच्या मार्कोला आहे, परंतु योगेशने फलंदाजी करत असताना ना प्रेक्षकांचं मन जिंकलंय. गळ्यामधला ताईज बनलाय तो, कारण खूप चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून अटेंड करण्यात आले आणि प्रेक्षकांना फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट हवा असतो, तो त्यांनी करून दिलाय. बॅकची लिडिंग एज, परंतु अंपायर कॉल. इथे मात्र विकेट क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर जाईल. मयूर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. उर्नोली टीम पूर्णपणे बॅकफुटला जाताना तुम्हाला पाहायला मिळतो, कारण उर्नोली टीमला जे सुरुवातीचे 2 शतक होते त्या 2 शतकामध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली नाहीये. एखादा असा टीम मध्ये खेळाडू ज्याच्याकडून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील असा एकही खेळाडू या मैदानावर पाहायला मिळाला नाहीये. प्रत्येकाची परिस्थिती सेम नसतो, प्रत्येकाचे दिवस सेम नसतात. कारण आज जर पाहिलं तर ढाकळीची टीम सुद्धा या मैदानावर खेळली, परंतु त्याने सुद्धा 37 धावा गोला केल्यात. प्रत्येक दिवस आपला नसतो मित्रांनो, परंतु तुम्ही इथे या मैदानावर थकून जाऊ नका. माननीय श्री सचिनजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते. आम्ही सचिनजी ठाकूर साहेबांना विनंती करतो यावं साहेब मंचावरती. हार्दिक हार्दिक आपलं देखील स्वागत आहे. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटीजी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. विंदणे गुरु ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर ज्यांच्या पत्नीने नावाचा ठसा लावला होता, शेतकरी कामगार पक्षाच्या सरपंच राहिल्या होत्या, माजी सरपंच, त्यांचे यजमान इथं आदरणीय सन्माननीय सचिन दादा ठाकूर यांचं इथे आगमन होतो. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट चषक डाकटीजे 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. खूप वेगवान चेंडू इथे मात्र फेकला जातो. योगेश आज मैत्री धाबा या मैत्री धाब्याच्या माध्यमातून बिर्याणीचा आस्वाद सर्वांना खायला मिळाला. खूप चांगली बिर्याणी. तसेच आमचे परममित्र गणेश दादरपाडा यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. टीमचा टोटल आता धावफलकावर झालाय 23 आणि येणारे चेंडू असतील या शतकामधील थ्रोचं ऑब्जेक्शन. ओके,
शतक क्रमांक 30 संपलाय. 3 शतकांच्या समाप्तीनंतर टीमचं टोटल फक्त आणि फक्त धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं 24 आणि त्याच्यानंतर विकेट. चोवीस धावा आणि 5 विकेट अशी सध्याची परिस्थिती उरलेली टीमची. या चुका आता उरलेली टीम तुम्हाला सुधाराव्या लागतील. ही मॅच जरी मैदानामधून तुमच्या हातामधून निसटत असेल परंतु येणारा क्रिकेट हा तुमची वाट पाहत आहे. त्या क्रिकेटसाठी तुम्हाला तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची असेल. याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. यंग जनरेशनची टीम आहे परंतु या छोट्या छोट्या चुका तुम्हाला आता सुधाराव्या लागतील. कारण या मॅच मध्ये तुम्हाला समजलं असेल की 65चं टार्गेट असताना 5 शतकामध्ये आपल्या कुठे चुक्या होतात त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. शतक क्रमांक इथे मात्र 4 प्रगतीपथावर आयुष कोहली संघाचा मुख्य खेळाडू ज्याच्याकडे सातत्यानं पाहत असतो. दिगोडे टीम म्हटली तर विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर आणि आयुष कोहली या 3 नावांची ओळख सातत्याने पाहिले. इथे मात्र मोठी अपील केली जातो परंतु पंच सूरज गरज सांगतात की थोडासा जर आपण पाहिलं तर पिचिंगच्या बाहेर चेंडू आदळला आणि इथे मात्र लेग बाईचा इशारा. इथे चेंडू निर्धाव. आयुष कोहली अतिशय वेगानं चेंडू फेकत असतो आणि त्याचं प्रत्युत्तर इथे मात्र या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. अजूनपर्यंत जर पाहिलं तर 3 शतक समाप्तीत आले. 4था शतक प्रगतीपथावर आहे. यावेळेस पुन्हा एक बॅग फुटला जाऊन इथे मात्र पंच करण्याची आवश्यकता केली होती. आयुष कोहली रॅट अँड ओर द विकेट. ओ फुल टॉसला इथे मात्र फेकून द्या वॉनिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. परंतु हा येणारा उशिराचा षटकार इथे तुम्हाला अगोदर सुरुवात करणं महत्वाची होती. डीजे थँक्यू. उशिरा का होईना परंतु एक आशेची किरण. कारण आयुष कोहली सारख्या बॅट्स गोलंदाजावर मोठे फटके अटेंड करणं हे सुद्धा तुमचं येणारा क्रिकेट कॉन्फिडन्स वाढून जाईल. खूप चांगले फटके बॅक टू बॅक दुसरा मायटी हिट पाहायला मिळतो. पाटील नावाचं वादळ 8 चेंडू मध्ये 29 धावा गोळा केल्यात. कमालीची बॅटिंग मित्रा. येणाऱ्या ज्या मॅचेस असतील ना त्याच्यामध्ये हे 2 षटकार तुझे कॉन्फिडन्स लेवल वाढून जातील. कारण आयुष कोहली सारख्या गोलंदाजावर मोठे फटके अटेंड करतो. अजूनही मॅच मध्ये तुला हा संघर्ष करावा लागेल. अजूनपर्यंत मॅच तुमच्या हातामध्ये आहे. अशा प्रकारची जर फटकेबाजी झाली तर कदाचित इथे मात्र चित्र थोडंसं कंचनात वेगळं पाहायला मिळेल. कारण टीमचा टोटल आतापर्यंत जर पाहिलं तर झपाट्याने वेग घेत असताना 36 धावा येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येचं टार्गेट. ज्या 8 चेंडू मध्ये तू 29 धावा गोळा केल्यास त्या तुला आता 7 चेंडू मध्ये कराव्या लागतील. इम्पॉसिबल असं काही नाही, पॉसिबल करावं लागेल. लोवर फुल टॉस चेंडू फेकला परंतु इथे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त पाहत राहिलाय. कारण हा चेंडू आपण पाहिला तर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये इथे निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावा. सुनील पाटील या खेळाडूचं नाव खूप मोठं आहे. कारण या खेळाडूच्या नावावर आपण जर पाहिलं तर 2 मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीजच्या नावानं आहेत.
आणि आमचे अंपायर छोटा तीर करे गंभीर. जरी आपण पाहिलं तर चालताना त्याच्या पायांची रिॲक्शन जर तुम्ही पाहिले ना, काश्मीरला जाऊन प्लेन त्यानं मिस केली आणि तदनंतर ट्रेन मध्ये प्रवास करत तो धाकटुजी मध्ये पोहोचला. असे सूरज करत, ज्याच्या नावावर सुद्धा आपण जर पाहिले तर एक मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीजच्या हक्काचा मानकरी ठरला होता. त्याला फरकच पडत नसतो. जरी तुम्ही आमची प्लेन मिस करा, तुम्ही ट्रेन मिस करा, आम्ही 3 टायरिया रिक्षा घेऊन येऊ, पण आम्ही धाकटुजीला पोहोचू. मग काश्मीर असो आणि तर पाकिस्तान. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावा. खूप चांगलं समीकरण पाहायला मिळतो. थोडीशी ही गती अगोदर झाली असती तर कदाचित उर्नोली टीमला इथे मात्र बेनिफिट मिळालं असतं, परंतु उर्नोली टीम इथे दाखवून देतो की 6 चेंडू मध्ये 29 धावा काढायला आम्ही सज्ज आहोत. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र जर आपण पाहिला तर चांगला फटका, 1 बाउंड 4 धावेसाठी. समाधान पाटील साहेब दिगोडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्याबद्दल समाधान पाटील साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. समाधान पाटील आमचे परम मित्र थोड्याच्या कारणास्तव कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत, परंतु या स्पर्धेसाठी त्यांचा मोलाचा हातभार इथे लागला जातो. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2001 रुपयाची धनराशी मैत्री मिळेल. विनस्फोट टाकटी स्पर्धा 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळलेत, परंतु सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगल धाव्याने कुठलाही फरक पडणार नाहीये, तो म्हणजे दिगोडे टीमला. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलाय 4 6 म्हणजे 24 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 4 6 होऊ शकतो. इम्पॉसिबल पॉसिबल करण्याची हिंमत आता मात्र इथे सुनील पाटीलला करावं लागेल. मी का 2 बाईकचा मानकरी आहे हे तुम्हाला सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे. सुनील पाटील चांगला एक खेळाडू आहे. इथे मात्र हा समीकरण पूर्ण करेल का? पहिला सालाय सुनील पाटीलच्या बॅट्स मधून स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये दर्जेदार आणि तुफानी फटका 7 धावेसाठी. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. तुमच्यामध्ये असणारी मनगटामध्ये ताकद, ती तुम्हाला ताकद मैदानामध्ये दाखवणं खूप महत्वाचं आहे. इटका जवाब पत्थर से देना होगा. यहाँ पर इस मैदान के अंदर आपको लड़ना जरूर है. आता फक्त आणि फक्त 3 चेंडू मध्ये 18. काय कमालीची मॅच. सुनील पाटील ही मॅच जिंकून देणार का? प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, परंतु गोलंदाज राईट ऑन ओव्हर द विकेट. इथे जर आपण पाहिला तर आणखीन एक मोठा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न झाला. स्वतः निराश हताश जरूर आहे, परंतु एका हाताने किल्ला लढवण्याचा प्रयत्न सुनील पाटीलने केलाय जरूर. त्याच्या सोबतीला त्यांच्या खेळाडूंची साथ मिळाली नाहीये. तोच कुठेतरी इथे मी तर म्हणेन बॅकफुटला जाण्याचं कारण हा उर्नोली टीमला या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 18 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावला होता, परंतु तदनंतर डॉट. रिव्हर्सली बॅटिंग केलाय, कमालीचा स्ट्रोक, प्रेक्षणीय आणि देखणा हाय हँडसम इथे षटकार पाहायला मिळतो सुनील पाटीलच्या बॅट्स मधून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उर्नोली टीमला. जरी ते मॅच त्यांच्या हातामधून कंच्या निसटतोय ना, तरी सुनील पाटीलचा कॉन्फिडन्स वाढवतायत. टाळ्याने त्याचं स्वागत करतात. ही एक खेळाडूंची खेळाडू वृत्ती असतो आणि या टीमनं ते मात्र सिद्ध केलंय. आज मैत्री मिलिंद विनोस्फोट चषकामध्ये आपलं स्वागत आहे. अंतिम चेंडू इथे मात्र फेकण्यासाठी तयार झालेत. आणखीन एक इथे मात्र फटका येईल का? हो, इथे फटका आलाय 4 धाव्यांसाठी आणि इथे मात्र ही मॅच समाप्त झालाय. वेल डन उर्नोली टीम, आपण चांगला